हृदये जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोरावे गे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला पावनाची भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावनाची प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासी लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी तावत राजाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत विठाला विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही हे असं इको कशाला देतात सगळं इको करा आणि आवाज गोड करा देव चांगलं करीन दादा तुमचं करा 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 चांगलं करा आवाज वा त्या मॉनिटरला आवाज द्या कशाला मानलेत रावसाहेब हे द्या याला याच्यातून काही येत नाही मग आवाज हो
त्याच्यात द्यायचं नसलं तर यायची तोंडही दिसेना ते बाजूला सरकवा मग रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला रंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली समाधीधर आनंदा पूर्णवासी माऊली महावैष्णव ज्ञानोपराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला रंग विठ्ठला सरपंच आता एक पक्वादन की सगळा मेळ इचकल आधीच सेटिंगचा मेळ इचकल आहे आमचं नशीबच खराब आहे विठ्ठला नाही नशीब नाही खराब म्हणता येईल असं एखाद्या वेळेसच होत आहे प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोपरायणचा आहे फक्त करणेला आवाज आहे आणि ते आवाज कमी करा झोपलेल्याला काय करायचं आपल्या इथं यावं फक्त इथं काय करायचं गोदड्यात देऊन इथं किती काव इतक्या गारव्यात माणसं आले तर यांच्यासाठी आवाज पाहिजे काय करायचं तिकडं ऊस कोरडा फटून एरंडच भिजले सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोपरायणचा आहे या अभंगाद्वारे ज्ञानोबराय राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरी सांगतात याला त्याचा येईल थोडासा आवाज बघा मी पुणे म्हणणार नाही बरं कारण स्पीकरवाल्याला कधीच वाईट म्हणायचं नसते कारण रोज एक बदलत असतो त्याच्यामुळे आपण कधीच वाईट म्हणायचं नाही स्पीकरवाल्याला असा राम तू हात लावू नको बरं कारण ते खराब झालं तर आपल्या पाकिटात नीट व्हायचं नाही राम आणि कृष्ण ही दोन नावं ज्ञानोबराय साजरी सांगतात भोजेकर बाबा कर्मकांडामध्ये 24 नावाची संध्या एक आणि अंशात्मक भगवंताचे अवतार सुद्धा 24 आहेत मग माझ्या ज्ञानोपरायने दोनच नावं साजरी असं का म्हटले असतील काय असेल या दोन नावात तर बाकीचे अंशात्मक अवतार आहेत आणि हे दोन अवतार आसाराम राम आणि कृष्ण अवतार पूर्ण 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 आणि भारतीय संस्कृतीत पूर्ण गोष्टीला किंमत आहे अपूर्णला नाही आणि राम आणि कृष्ण हे अवतारच पूर्ण आहे त्याच्याकरता त्यांची नावं साजरी येतात
बघू या नावात काय साजरेपणे. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने हा अमृत महोत्सव हे छोटेखानी असणारं गोड असं सुंदरसं एका साधूच्या कृपेनं पुनीत असणारं हे देशगव्हाण नावाचं गाव सद्गुरू गुरुवर्य ब्रह्मीभूत संत बाळकृष्ण स्वामी अशा महान साधूच्या अधिष्ठानानं समाधिधनानं पुनीत असलेलं हे गाव. आसाराम होते खरं चांगलं. असं हे देशगव्हाण नावाचं गाव. इथं आल्यावर असं वाटलं प्रत्यक्ष वैकुंठ. काय ती रोषणाई, काय ते नाविन्य, काय गावकरी मंडळीच्या अंतःकरणातला तो जल्लोष, ती आत्मीयता. किती श्रद्धा, किती श्रद्धा. आम्ही रथाकडे जावा याच्याकरता एक माणूस आदळत होता. मी गाडीत म्हणलं माणूस मूर्ख आहे, पण नंतर कळालं ते गिरगावकरासाठी पडू लागला. किती प्रेम, किती प्रेम, किती प्रेम. आता होत नाही, तू काळजी करू नको. एवढ्या शुद्धांतकरणाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मध्यंतरी गुरुजी सरपंचांनी मला कॉल केला. तुम्ही सतत संपर्क करत राहिले. स्थानक सर आज सोबतही आले, त्यांनाही धन्यवाद. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने स्वतःचं डिझेल पेट्रोल जाळून हा पंचक्रोशीतला श्रोता वर्ग एवढ्या मोठ्या संख्येनं आलाय, म्हणून मी वारकरी या नात्यानं तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतोय. भोजेकर बाबा यांना प्रणाम कशा करता करायचा आपण करतोच, नवल नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय करते, तर गिरगावकर कोण्या झाडाचा पाला आहे? हा हे तुमचा अधिकार आहे. आणि दुसरा एक मुद्दा सांगतो. एक जणाच्या दुकानात 5 कोटीचा माल होता, पण गिराईकच नाही. काय वस्तू चाटी तुका 5 कोटीचा माल आहे, पण गिराईकच नाही. 50 गाठे पाठ आहेत, पण कोणी ऐकायलाच नाही. येड्या बाबांनी सांगत होता. महाराज किती विद्वान आहे, त्याच्यापेक्षा त्याला श्रोते किती मानते, हा महत्वाचा सर्वात मोठा भाग आहे. म्हणून पुनश्च तुम्हाला प्रणाम करतोय. आदरणीय, वंदनीय, ज्यांच्या जिभेवर सरस्वतीचं अधिष्ठान आहे, माझा भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र अत्यंत गोड सखोल स्थितीनं आत्मीयतेनं सांगतात अशी ज्यांची प्रगल्भ वाणी आदरणीय आमचे समाधानजी महाराज भोजेकर जळगावकर मोठ्या श्रद्धेने माझी आणि त्यांची अशी पत्रिकेवरच भेट असायची, पण आज प्रत्यक्ष माझ्या विटेवरच्या मालकानं भेट करून दिली. आदरणीय महाराजांना साष्टांग प्रणिपात करतोय. दोन्ही मृदंगाचार्य गोड चंद्रसूर्यासारखे तेजस्वी मृदंगाचार्य दोघांनाही प्रणाम. पाठीमागे असणारी दादा महाराज असतील, अलीकडचे तुळशीराम महाराज असतील, आसाराम महाराज असतील, आणि एकूण चौकदारापासून इलेकऱ्यापर्यंत याही बाजूच्या चौकदारापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आणि उपस्थित तुम्ही बसलेल्या सर्व श्रोत्यांना पुनश्च प्रणाम करतो. आणि गावात जेवढ्या आडनावाची मंडळी, सरपंच जेवढ्या आडनावाची, सगळ्यांना धन्यवाद देतोय. मला कारण नाव माहित नाही, आणि नाव पाठ करायला मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही. आदरणीय पूजनीय, आपण समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर ज्यांचं दर्शन घेतलं ते बाबा आमचे दत्तात्रय बाबा, त्या बाबांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. वय झालेली व्यक्ती, पण मी गेल्याच्या नंतर अत्यंत प्रसन्नता, अत्यंत प्रसन्नता. एवढं वय असताना सुद्धा एवढूशा गिरगावकराला हात जोडून प्रणाम करतात. या लोकांकडनं नम्रता शिकायला पाहिजे, नम्रता. नाही तर आमच्यात लय थोडे झाले. ही दोन्ही साजरी कशाला विकत येता साप बंद करा तो. ही दोन नावं साजरी, साजरी, साजरी. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना प्रश्न केला, महाराज ही दोन नावं तुम्ही साजरी सांगता, त्या दोन नावात असं काय नाविन्य भरलंय, काय असं हे नाविन्य आहे?
खर तर ज्ञानोबाराय नाव साजरी सांगतात त्या अर्थी ज्ञानोबारायचा अधिकार जर सांगायचा झाला तर पाचशेला अभंग पाठ करणारा थोडा सांगतो राम आणि कृष्ण नाव आहे साजरे. जिथं विद्वत्तेचं टोक संपत आहे तिथं ज्ञानोबारायचं टोक सुरू. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानांचे राजे होते, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली. हल्ली ज्याला 2-4 योगी तितके बुळबुळ करू, इकडून तंगड उचला, तिकडं लांबा, इकडं मुंडकं फिरवा, उत्तर तिकडं करा, हवा इकून घ्या, तिकून घाला. उठ आलाय, उठ 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 उठ. योगातल्या चुका दुरुस्त ज्ञानोबारायपासून. विद्वत्तेचं टोक काय असेल कल्पना करा बघू बाबा. योगाची दुरुस्ती तिथून ते ज्ञानोबाराय. काय अधिकार असेल ज्ञानोबारायांचा माझ्या. धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, फरची पुसायला बाई, खाऊ घालायला बाई, सकाळी रोड जाम केला, मुंडक्यात भेटाळ पडेल. सगळ्या कामाला घरी बाई, सकाळी रोड जाम केला. हो, काळ्या मातीत मरण तिकडं डांबरवर जाईल ना उसाचं ट्रॅक्टर बापान देऊन. हे जरा जरा येते ते योग सांगते. एक जण म्हणला बाबा महाराज तुमची ढेरी कमी करतो योग. नाही मुकाड्या बस ज्ञानोबारायचा ज्ञानाचं टोक जिथं संपत आहे तिथून सुरुवात आहे. विद्वत्तेचं टोक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय. भाषाचा जर विचार केला ना, आमच्या इथलं एक मुंबईला गेलं, त्याला नोकरी लागली. 2-3 भाषा येत होत्या. दिवाळीला सुट्टीवर आलं आणि सुट्टीवर आल्याच्या नंतर खेड्यात शिकलाय सुमऱ्या. मग गावाकडे आल्या साध्या भाषेत बोलाव ना तर तिकडच्या भाषेत उत्तर देतो. तिकडच्या भाषेत म्हणजे 5-25 हजार पगार, त्याच्यातली 12,500ची फी. तरी तिकडच्या 2-3 मुंबईच्या भाषा खेड्यात आणतो. खेड्यात तुला येते किती सरबटा. अरे 56 भाषा ज्ञानोबारायला. चला त्यांच्या आशीर्वादावर गिरगावकराची फटकी नौका चालली, कारण तुम्ही श्रोते त्यांच्या आशीर्वादावर चलत असती वक्त्याची नौका. कायच नाही, हाय खुर्ची धराय. मला आजार काहीच नाही, बरं दुखत बी नाही पाय. मला 20 किलोमीटर पळवा, मी सरांना सांगितलं. दुखत नाही, पण उभं राहिलं सळसळ कापायला. त्याच्यात गॅप आलाय म्हणून गुडघ्यात. इतकी पाकिट नाही आलो तरी गॅप भरेल. पण बारका खड्डा 2-3 गाड्या माती टाकले की तू भरायला आणि गिरगाव करायचा गॅप कसा बुजवलं काय माहिती.